20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन असणार आहे। ओबीसी समाजानं आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली आहे। ओबीसी जनमोर्चानं आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे ही परवानगी मागितलेली आहे। तर एकीकडे आपण पाहतोय की मराठा समाजाचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे शिवाजी पार्क, आझाद मैदान किंवा बीकेसी मैदानाची। आणि आता 20 तारखेला म्हणजे ज्या दिवशी 20 तारखेला अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं हा जरांगे पाटलांचा मोर्चा जो आहे तो निघणार आहे, त्याच दिवशी म्हणजेच 20 जानेवारीला ओबीसी जनमोर्चानं आझाद मैदानाची मागणी केलेली आहे, कारण राज्यभर आंदोलन त्यांच्याकडून 20 तारखेला छेडलं जाणार आहे आणि या आंदोलनासाठी त्यांनी आझाद मैदानाची मागणी केलेली आहे। पोलिसांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे आता पोलीस आझाद मैदान हे नेमकं कुणाला देणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमधून निघतायत, त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे 3 मैदानांची आणि त्याच्यामधलंच एक मैदान आझाद मैदान, ज्याची मागणी आता ओबीसी समाजाकडून सुद्धा करण्यात आलेली आहे, कारण त्यांना 20 तारखेलाच या ठिकाणी आंदोलनाला बसायचंय। वृषाली, आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून 3 मैदानांची पाहणी केली जाणार आहे। मात्र कुठलं मैदान निश्चित करायचं हे अद्याप तरी ठरलेलं नाहीये। मात्र मुंबईतले शिवाजी पार्क मैदान आणि आझाद मैदानाचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। दुसरीकडे आझाद मैदानावरतीच ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं सुद्धा उपोषण छेडलं जाणार आहे आणि 20 तारखेला तिथे उपोषण करण्याची परवानगी द्यावी असं पत्र त्यांनी मुंबई पोलिसांना दिलेलं आहे। मुंबई पोलिसांनी अद्याप तरी या सगळ्या परवानगीच्या अनुषंगाने कुठलाही निर्णय जरी घेतलेला नसला तरी मात्र मनोज जरांगे पाटील हे कुठलं मैदान निश्चित करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आझाद मैदानाची निवड करण्यात आली तर हे मैदान नेमकं कुठलं कुणाला द्यायचं हे हा जो प्रश्न असणार आहे तो मुंबई पोलिसांसमोर महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। आता सध्या तरी आपण पाहतोय की मुंबईतले शिवाजी पार्क मैदान, त्याचबरोबर आझाद मैदान आणि बीकेसीतल्या मैदानाची पाहणी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाईल आणि त्यांना सविस्तर माहिती देईल आणि त्यानंतर मैदानाची निवड करण्यात येईल। 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे पायी मुंबईकडे येण्यासाठी निघतील आणि त्यानंतर जवळपास ते आठवड्याभरामध्ये मुंबईमध्ये दाखल होतील। मात्र त्यापूर्वीच ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं 20 तारखेपासून आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे आणि तसं पत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे मुंबई पोलिसांना। मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप तरी त्यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। मात्र मनोज जरांगे पाटील हे कुठलं मैदान निवडतात त्यावरती सगळं काही अवलंबून असणार आहे। मात्र दोन्ही समाज हे मुंबईमध्ये बेमुदत उपोषणाची हाक देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहिती।